Good morning, student. Jai Hind, student. So, student, today we are going to learn the new chapter. The new chapter name is current, electricity and magnesium. Current means धारा, electricity म्हणजे विद्युत, धारा विद्युत and magnesium म्हणजे काय, चुंबक तत्व. Can you recall? तुम्ही थोडी आठवूया. Which constituents are present in a atoms? Which constituents are present in a atoms? म्हणजे कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय, घटक. आर प्रेझेंट इन ॲटम्स म्हणजे अणूमध्ये कोणत्या प्रकारचे घटक असतात. ॲटम्स हॅज सम नंबर्स ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. द ॲटम्स हॅज सम नंबर्स म्हणजे अणूंमध्ये काही धनप्रभार असलेले प्रोटॉन्स असतात अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आणि त्याचबरोबर ऋणप्रभार असलेले इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे ॲटम्स म्हणजे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. मग त्याच्यामधले जे प्रोटॉन्स आहे त्या प्रोटॉन्सकडे कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्हली चार्ज असतो. आणि जे त्याच्याच भोवती जे फिरत असतात त्यांच्याकडे कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे त्यांच्या काय असतं, ते इलेक्ट्रॉन असतात. सो अन ऑब्जेक्ट डज नॉट शो एनी चार्ज थ्रू इट इज ॲटम्स कंटेन चार्ज पार्टिकल्स. मग त्यामुळे एकंदरीत सर्व विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. म्हणजे आता बघा ना, प्रत्येक वस्तूमध्ये इलेक्ट्रिक चार्ज आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी लोखंडी वस्तू आहे, तुम्ही त्याला आता जर हात लावलं तर तुम्हाला असं जाणवणार नाही का तुम्हाला त्यामधून काहीतरी शॉक लागतोय. असं का जाणवणार नाही, का जाणवणार नाही, कारण की त्याच्यामध्ये असलेले जे पॉझिटिव्ह चार्ज आणि जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय आता या ठिकाणी इक्वल आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये ज्यावेळी त्यांच्यामध्ये ज्या इक्वल चार्ज असतो, म्हणजे आता पृथ्वीचा जेवढा पण वस्तू आहेत तर त्यांच्यामध्ये काय इक्वल चार्ज आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यामधून शॉक लागत नाही. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही एखादी लोखंडी वस्तू आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदा तिला हात लावला तर तुम्हाला शॉक लागत नाही. पण ज्यावेळी त्याच ठिकाणी जर एखाद्या बोर्डामध्ये एका लाईट आहे आणि त्या लाईटीचा करंट जर तुम्ही त्या लोखंडाला दिला आणि तुम्ही जर त्याला टच केलं तर तुम्हाला काय बसू शकतो, करंट. का, कारण की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज काय निगेटिव्ह चार्ज हा काय झाला, इन्क्रीज झाला. काय झाला, इन्क्रीज झाला. त्यामुळे तुम्ही त्याला हात लावून तर तुम्हाला काय लागेल, शॉक लागेल. So, and does not show any charge through it is atoms contain charge particle. Therefore, we can say the plenty of electric charge is filled in the object around us. म्हणजे त्यामुळे आपण एक म्हणू शकतो का आपल्या सभोवताली ज्या पण वस्तू आहेत त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात ऋणप्रभार पण आहे आणि धनप्रभार सुद्धा आहे. बट व्हॉट विल हॅपन विफ ग्लास रॉज इज रब्ड ऑन अ स्लिक क्लॉथ. म्हणजे जर तुम्ही एखादी धातूची कांडी रेशमी कापडावर घातल्या किंवा एखादी काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यानंतर काय होतं, व्हॉट टू ऑब्जेक्ट गेट चार्ज. तर त्यावेळी तुम्हाला काय जाणवतं का, तुम्हाला त्या ठिकाणी जी जी काचेची कांडी होती जी जेव्हा तुम्ही रेशमी कापडावर घासली त्यावेळी त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसला. व्हॉट आर द स्टॅटिस्टिक्स मुव्हिंग चार्ज. त्याच्यावेळी सोपं उदाहरण घेऊया, मी सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही कधी कधी एक प्रयोग केला असेल घरी, एखादा कंगवा घेता आणि कंगवा डोक्यावरती सारखं कोरड्या याच्यावरती सारखं घासता आणि घासल्यानंतर कागदाचे तुकडे ज्यावेळी तुम्ही त्या कंगव्याजवळ नेता, दॅट टाईम दॅट पेपर्स आर अट्रॅक्ट टू द दिस नॉब. त्यावेळी त्या कंगव्याजवळ ते जे कागदाचे तुकडे ते काय होतात, अट्रॅक्ट होतात. बरोबर आहे. मग ते तुकडे काय होतात, त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. नॉब मुव्हिंग चार्ज गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर. मग जो चार्ज आहे तो ज्यावेळी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी येते, विद्युत प्रवाह त्यावेळी त्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे ज्यावेळी कंगवा तुम्ही डोक्यामध्ये घासला आणि त्यावेळी तो तुम्ही कागदांच्या तुकड्याजवळ नेला तर दॅट टाईम दॅट पेपर्स इज अट्रॅक्ट टू दिस नॉब. त्यावेळी ते कागदाचे तुकडे जे आहेत त्या कंगवाकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. बरोबर आहे, काय होतात, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. मग असं का घडलं,
असं का घडलं? आणि पहिल्यांदा ज्यावेळी कंगवा तुम्ही डोक्यामध्ये विचारला नव्हता आणि ज्यावेळी कागदाच्या तुकड्याकडे नेला त्यावेळी तर ते कागदाचे तुकडे त्याकडे अट्रॅक्ट झाले नाही. पण ज्यावेळी तुम्ही त्या कंगवा रब केला आणि त्यावेळी कागदाच्या तुकड्याकडे ज्यावेळी कंगवा नेला त्यावेळी ते कागदाचे तुकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. असं का घडलं? Moving charge get transferred from one object to the other. These are negatively charged. Moving negatively charged particles are the electrons. जे निगेटिव्हली चार्ज आहेत त्यांना काय म्हणतात? इलेक्ट्रॉन्स असं म्हणत असतात. कॅन दिस निगेटिव्ह चार्ज बी मेड फ्लो? आणि त्यांच्यामध्ये कोणता चार्ज तयार होतो? सो निगेटिव्ह चार्ज. त्या निगेटिव्ह चार्जला तुम्ही त्याचं वहन करू शकता का? कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल? मग तुम्ही त्या विद्युत प्रवाहाला जसं पाणी वाहतं, पाणी बघा उच्च पातळीकडून कमी पातळीकडे वाहतं, त्याचप्रमाणे विद्युत प्रवाह तुम्ही हाय लेवलकडून लो लेवलकडे तुम्ही फ्लो करू शकता का? यू हॅव लर्न दॅट फोर्स विल बी हॅव टू अप्लाय इट टू अ पुट अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इन टू मोशन. तुम्ही शिकलेले आहात का स्टेशनरी एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू उभी आहे स्थिर आहे त्याला गती देण्यासाठी तुम्ही त्याच्यावर काय अप्लाय करता? फोर्स अप्लाय करता. वी गेट करंट इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रॉन्स इन अ इलेक्ट्रिकल कंडक्टर आर मेड टू फ्लो. करंट इलेक्ट्रिसिटी धारा विद्युत. A large current flows when lightning takes place from the cloud to the ground. लार्ज करंट मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह हा वाहिला जातो. फ्लोज केव्हा वाहिला जातो? लाइटनिंग म्हणजे काय? जेव्हा वीज चमकते. टेक प्लेस फ्रॉम अ क्लाउड टू द ग्राउंड म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्यावेळी वीज चमकली जाते त्यावेळी मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह तयार होतो आणि तो विद्युत प्रवाह ढगामधून ते काय जमिनीपर्यंत तो मोठ्या प्रमाणात वाहिला जातो. While sensation is felt by us due to microscopically small current flowing to the brain. बघा तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखादी सेन्सेशन म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गरम वस्तूला तुमचं चुकून हात लागला तर तुम्ही एका क्षणाच्या आत विदिन मायक्रो सेकंड तुम्ही हात लगे पाठीमागे खेचता का नाही? म्हणजे एखादा तापलेली वस्तू आहे आणि त्या तापलेल्या वस्तूला तुम्ही चुकून हात तुमचा टच झाला तर विदिन अ सेकंड तुम्ही हात पाठीमागे घेता. म्हणजे काय तर तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा करंट आहे आणि तो करंट म्हणजे त्या ठिकाणचे असलेले जे नर्व्स फायबर्स आहेत तुमचे जिथं हात आहे त्या हातामध्ये असलेले जे नर्व्स फायबर ते इलेक्ट्रिसिटीद्वारे बॉडीमध्ये असलेल्या इलेक्ट्रिसिटीद्वारे ती माहिती कुठे करता? ब्रेनला सप्लाय केली आहे आणि ब्रेन लगेच त्याच्यावर ॲक्शन घेतो का त्या ठिकाणी हात तुम्हाला काय घेतला पाहिजे? पाठीमागे घेतला पाहिजे. यू आर अवेअर ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द वायर्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का करंट जो नेहमी एखाद्या वायरमधून वाहत असतो. इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस आणि घरातील काही इतर वस्तू. इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ द रेडिओ or in the car battery. The current is produced by the flow of both negatively and positively charged particles. म्हणजे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक सेल्स असतात म्हणजे जे बॅटरी असते थोडक्यात किंवा तुमची एखादा कारमधली बॅटरी असेल किंवा एखादी वायर असेल त्या प्रत्येकामध्ये करंट ज्यावेळी तयार होतो जो करंट जो आहे तो बाय द फ्लो बोथ म्हणजे करंट जो आहे तो दोघांमधून वाहिला जातो. निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजे तो धनप्रभार आणि ऋणप्रभार या दोघांमधून सुद्धा वाहिला जातो. बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा एखादा बल्ब जरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या वायरी असतात. वन हॅज अ पॉझिटिव्हली चार्ज अँड अदर हॅज अ निगेटिव्हली चार्ज. मग इलेक्ट्रिक स्टॅटिक्स पोटेन्शियल म्हणजे विद्युत स्थितिक विभव म्हणजे काय? वॉटर और लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. पाणी किंवा द्रव पदार्थ हे नेहमी उच्च पातळीकडून कमी पातळीकडे वाहत असतात. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ बॉडी ॲट अ हाय टेम्परेचर टू द बॉडी ॲट अ लो टेम्परेचर. उष्णता ही सुद्धा नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत असते. सिमिलरली देअर इज टेंडन्सी ऑफ पॉझिटिव्हली चार्ज टू द फ्लो फ्रॉम हाय इलेक्ट्रिसिटी लेवल टू द लोअर इलेक्ट्रिसिटी लेवल. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी पोटेन्शियल म्हणजे विद्युत स्थितिक विभवांत किंवा विद्युत विभव म्हणजे काय बघा द सिमिलरली
देअर इज अ टेंडन्सी, त्यांच्यामध्ये सुद्धा एक गुणधर्म आहे, पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो, म्हणजे जो धनप्रभार असतो हा नेहमी फ्लो फ्रॉम, जो धनप्रभार असतो फ्लो फ्रॉम हायर इलेक्ट्रिसिटी लेवल टू अ पॉईंट ऑफ लोअर इलेक्ट्रिसिटी लेवल, म्हणजे तुमचा जो प्रभार असतो हा सुद्धा नेहमी जास्त पातळीकडून कमी पातळीकडे वाहत असतो. म्हणजे बघा एखादा बोर्ड आहे, बोर्डामध्ये तुम्ही जर पिन घोसलं म्हणजे त्याच्यामध्ये आता इलेक्ट्रिसिटी आहे. जेव्हा तुम्ही त्यामध्ये पिन खोचाल आणि इकडे जेव्हा बल्ब जोडाल त्यावेळी त्याच्यामध्ये असलेली जी इलेक्ट्रिसिटी आहे, जी स्टोअर झाली इलेक्ट्रिसिटी आहे, ती काय होते त्या वायरमधून काय होते वाहिली जाते आणि त्या बल्ब ज्यावेळी पेटतो त्यावेळी तिथे खर्च केली जाते. म्हणजे काय, द इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इज ऑल्सो फ्लो फ्रॉम अ हायर लेवल टू द लोअर लेवल. Electric level to the point of lower electric level. This electric level deciding the direction of a flow for electric charge is called electricity potential. म्हणजे त्याच्यामुळेच कळतं का विद्युत प्रवाह कुठून कुठं व्हायला होतो. म्हणजे बल्बाकडून त्या बोर्डामध्ये विद्युत प्रवाह येतोय का त्या बोर्डामधून तुमच्या बल्बाकडे विद्युत प्रवाह जातो. त्याच्यामुळे एक डायरेक्शन कळते आपल्याला का विद्युत प्रवाह कुठून कुठे व्हायला जात आहे. मग दॅट डायरेक्शन शोज, मग त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल, त्याला विद्युतस्थितिक विभव असं म्हटलं जातं. समजलं? आजच्या पुरतं एवढंच राहिलेला भाग आपण नंतरच्या तासिकेला बघूया. धन्यवाद.